श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. इथे मी थोडंसं ते क्लिनिंग करून घ्यायचं होतं. क्लिनिंग राहिली होती माझी, करणं झालं नव्हतं काल. तर आज क्लिनिंग करून घेतले होतं पूर्ण. हे डबे वगैरे मला थोडे रिकामे देखील करायचे होते, मला चिवडा वगैरे भरून ठेवण्यासाठी, आणि घासून घ्यायचे होते डबे रिकामे करून. इथे रिकामे करून घेत आहे डबे, आणि जे थोडंसं घाण नव्हते जास्त त्यांना फक्त मी पुसून घेतले. तिथे सगळा पसारा मी साईडला करून घेत आहे, कारण की खूप धूळ वगैरे बसली होती. धुळीच्याने त्याच्यावर काही ठेवता पण येत नव्हतं, आणि थोडंसं फ्रेश पण वाटत नव्हतं थोडं बघितल्यावर. त्यामुळे थोडं सगळं व्यवस्थित सगळा पसारा आधी काढून घेतला. तर इथे सगळं व्यवस्थित काढून एका साईडला ठेवलं होतं. इथे मग खालच्या कप्प्यातले करत होते, बघत होते डबे कोणते घासायचे आहेत आणि कोणते नाही. काही रिकामे होते आधीच, ते सुद्धा घासून घेतले. रिकामे असल्यामुळं काही तेवढं अवघड नाही गेलं, कारण की मी रिकामे वगैरे कोणते डबे केले नाही, यातलं त्यात सामान काही केलं नाही. तर इथे स्वामीनी मला परेशान करत होती. मग आली ती माझ्याजवळ, तर तिला थोडं फरसाण वगैरे तिला खायला, आणि त्यातला निवडून खात होती फरसाण. मग नंतर मी माझ्या परत कामाला लागले. डबे वगैरे सगळे काढून घेतले. आधी मला खालचा रॅक पुसून घ्या, म्हणजे सगळं काय होते खाली सगळा पसारा होतो, एकेकाने क्लीन करावं म्हणलं. सगळे डबे एकदाच खाली काढून ठेवल्यावर सगळा पसारा होतो, एकदाच गोळा होतो. परत स्वामीनी पण परेशान खूप करते, कारण की तिला खेळायला पण ती मग डब्यावरच येऊ बसली असते खेळण्यासाठी. तर इथे मी सगळं हे खालचे पुसून घेतले स्वच्छपैकी. तर माझ्याकडे रुमाल वगैरे नव्हता, तर स्वामीनीचा ड्रेस घेतला मी पुसायला आता टॉप तोपर्यंत. परत माझ्याकडे आली मामा काहीतरी दे म्हणून, तर तिला शेंगदाण्याचा भुर्का दिला होता गोड. याचे लाडू बांधणं काही झालेच नव्हते, त्यामुळे मम्मीनं मग तसाच भुर्का दिला गोळ ते मिक्स करून. तर ती पण त्यातला पण निवडून खात होती, खेळत त्यातला. तर मग नंतर मम्मा ती मला म्हणत होती, मम्मा मला झोका खेळायचा, आणि ती बघू शकता तुम्ही तिला टोपी घालायची होती. ड्रेस तिनं शॉर्ट घातला आहे, स्लीवलेस ड्रेस आहे, आणि तिला टोपी घालायची होती बाईला. तर टोपी घातली, ती खेळत होती झोका. खेळताच तिला डोळे लागले, ती झोपी गेली झोक्यावरच. मग तिला झोपू घातल्याच्यानंतर परत मग मी किचनमध्ये आले, पाणी वगैरे पिलं, नंतर परत कामाला लागले. इथे मला भांडे घासून घ्यायचे होते, भांडे घासत होते हिसळून घेऊन, कारण की बरेच भांडे पडले होते त्यासाठी. ते स्वयंपाक वगैरे झालं होतं, सगळ्यांना डब्बा वगैरे सगळं दिलं होतं सकाळीच लवकर. मग नंतर कामाला लागले होते त्या क्लिनिंगच्या. तर इथे भांडे झाले होते माझे घासून, तिथं धुवून घेत होते सगळे भांडे. म्हणजे सगळे व्यवस्थित झाले, म्हणजे कसं एकदा आपल्या डेली रुटीन मला यायला थोडा आता टाईमच लागेल मला, 1-2 दिवस. तर मग कारण की महिनाभर मी इथे नव्हते, आणि यांनीच असते इथे तर काही वाटलं नसतं. 8 दिवस नव्हते, यांनीसुद्धा उज्जैनला गेले ते, त्यामुळे तर थोडं घाण जास्त झालं होतं घर. त्यामुळे सगळं व्यवस्थित सगळे एक ना एक गोष्ट क्लीन केली. तर चमचे ठेवायचे असते, ते सुद्धा मी घासून घेतलं, कारण बारीक बारीक किडे असतात आपण नसल्यामुळे, घर बंद असल्यामुळे बारीक बारीक किडे होणे. परत झुरळ पण दिसले होते मला, काही थोडे झुरळ झालेले होते, त्यामुळे मला सगळं क्लीन करून घेतलं. हे पण चमचे ठेवायचं मी डीमार्टमधून घेतलेलं आहे, खूप छान आहे. फक्त थोडं घासताना थोडं काळजीपूर्वक घासावं लागते, कारण की घासायला गेलं की थोडं लागायची भीती राहते. मला थोडं लागलं घासता वेळेस हाताला, तर तुम्ही तुमच्याकडे असलेलं काळजीपूर्वक काम करत जा. आता इथे मी चमचे वगैरे सगळे धुवून घेतले व्यवस्थित. माझ्या आवाजाला ना थोडं इग्नोर करा, कारण की माझी तब्येत अजून बरी झालेली नाही, सर्दी अजून आहे मला, आणि आवाज पण थोडा बसलेला आहे, गळा दुखते, त्यामुळे थोडा आवाजाला इग्नोर करा. इथे मी सगळे धुवून घेतले. आणि बघा ना, आलू शिलायचं नुसतं सारखं खाली पडत होतं, 2 वेळा पडलं. त्यानंतर सगळं ते वट्ट्यावरचं आवरून घेतलं. त्यानंतर मी फ्रीज क्लीन करायला घेतलं होतं, तर फ्रीजमधले सगळे भांडे काढले होते बाहेर. सॉरी, भांडे नाही म्हणू शकत, हे फ्रीजमध्ये सगळं काढले होते, काचं वगैरे ते, आणि घासून घेत होते. कारण की आता म्हटलं पुसून घ्या, तर पुसून घेण्यास एवढं नव्हतं फ्रीजची हालत. मग म्हटलं सगळं एकदा क्लीन घासूनच घ्यावं, म्हणजे 8 दिवसाला 5-6 दिवसाला एकदा पुसून घेतलं तरी क्लीन राहील, कॉलिनने पुसलं तर. आणि कॉलिन मी वापरत नाही, मी घरेलू एक लिक्विड तयार करते. तर तुम्हाला ते लिक्विड कसं बनवायचं माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. ते तुम्ही फ्रीज वगैरे क्लीन करून घेत होते. नंतर सगळं क्लीन झालं. मी सकाळीच इथं
हे ठेवली होती, तीळ उन्हाला नेऊन ठेवली होती. मग आणली होती मी खाली तीळ, उन्हाला नेऊन ठेवली होती ती परत. आणि इथे मी फ्रेश वगैरे झाले, छानपैकी आंघोळ वगैरे करून घेतली, कारण की भरपूर कामं झाले होते त्यामुळे थोडं कसतरी होत होतं. त्यामुळे आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग चहा प्यायची होती मला, ती चहा ठेवली होती. मग पूजा वगैरे करून घेतली होती मी चहा करायच्या आधी. आणि हे प्रसाद मला मिक्स करून घ्यायचा होता, कारण की हा प्रसाद आहे तो मला वाटायला द्यायचा होता. म्हणजे जाऊबाईकडे, नणंदबाईकडे, परत कामावर देखील मला हा प्रसाद द्यायचा होता. त्यामुळे सगळं मिक्स करून घ्यायचं होतं मला प्रसाद. मग इथे मी चहा ठेवला होता साईडला आणि प्रसाद मिक्स करून घेत होते. आणि मग घेतल्याच्यानंतर देवाला दाखवला आणि परत पॅक मी करून ठेवले. जे ज्यांना द्यायचे त्यांना सगळे भरून व्यवस्थित ठेवून दिले. आता जेव्हा टाईम म्हणजे लगेच नेऊन द्यायचे, आज त्या दिवशी जाणं झालं नाही, नंतर ते गेले दुसऱ्या दिवशी. तेवढे त्याचं दाजी आला, स्वामिनीचे दाजी आले तिला घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे. स्वामिनीला बघता किती छान त्यांनीच चप्पल घातली त्याला. आणि तेवढ्याच माझ्या लक्षात आलं की मी चहा ठेवलेली आहे गॅसवर, तर मग पळत आले, फास्ट आले एकदम. आणि नंतर मी चहा वगैरे पिला मस्त निवांत एकदम, कारण की दिवसभर दगदग खूप झाली होती, काम झालं होतं बरंचसं. निवांत असा चहा पिला, शंकरपाळे खाल्ले तिच्यासोबत चहासोबत. कोणाला शंकरपाळे आवडतात चहासोबत नक्की सांगा, मला तर खूप शंकरपाळे आवडतात चहासोबत खायला. तिथे मी चहा एन्जॉय केली. आणि मग सायंकाळचं रुटीन चालू झालं. मग परत माझं तिनं जे खेळभांडे वगैरे काढलेले होते खेळायला ते भरून ठेवले छानपैकी एकदम हे व्यवस्थित. मग क्लीन करून घेतलं बेड वगैरे, कारण की परत ती नव्हती आता घाण करायला, त्यामुळे मी एकदा सगळं आवरून घेतलं चहा वगैरे पिल्याच्यानंतर. कारण की पसारा लेकरं असले की खूपच पसारा होतो, त्यामुळे घर कितीही क्लीन केलं तरी पसारा होतच असतो. त्यामुळे ना तेवढं काळजी करायची नाही, पसारा होते. माझी पण आधी चिडचिडी खूप व्हायची, मला पसारा आवडत नव्हता त्यामुळे. पण आता काही होत नाही, कारण की मी आता समजून घेतलं की लहान लेकरं आहे घरात तर पसारा होणारच आहे. त्यामुळे मी तेवढी आता चिडचिडी होत नाही. मला आधी सवय नव्हती मला पसारा वगैरे असं पसाऱ्यात वगैरे राहायची, त्यामुळे. आणि आता पण पसारा जास्त होत नाही, फक्त झालं तर तिच्या खेळभांड्याचा वगैरे होतं. तिथे खेळभांडे वगैरे सगळं आवरलं, बेड क्लीन केला. मग सांगितलं कपडे आणले होते मी वाळलेले काढून, तर कपड्यांच्या घड्या करत होते. कपड्याच्या घड्या करून घेतल्याच्यानंतर स्वामिनीच्या घड्या करणं झाल्याच्यानंतर मला आठवलं थोडं व्हिडिओत पण घेऊ, कारण की दिवसभर काम तर झाले, सायंकाळचं थोडं रुटीन दाखवता येईल आपलं. हे सगळ्यांचं सारखंच रुटीन असते असं मला वाटते 4-5च्या नंतरचं. पण मला थोडा उशीर झाला होता, बहुतेक मला 6 वाजले होते काम करायला, कपड्याच्या घड्या करायला. तरी ती मी कपड्याच्या घड्या करून घेते, घड्या करून घेते छानपैकी. आणि मग नंतर मला स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, पण तेवढ्यात त्यांचा फोन आला होता मला की मला थोडा उशीर होणार आहे, 8:30-9 वाजतील यायला. आणि मग नंतर ठरलं की आमचा सोले भात करायचा, म्हणजे जे शेंगा आणल्या होत्या तुरीच्या ते. त्यामुळे मग मला चला आता थोडं टाईम आहे तर अर्धा 1 घंटा पुस्तक वाचत बसावं. मग इथे थोडं पुस्तक वाचलं मी छानपैकी एकदम निवांत शांत. म्हणजे माइंडमध्ये कोणतं टेन्शन असेल ना तर खरं पुस्तक वाचल्यावर खूप शांत वाटते. तर तुम्हाला जर सवय लावायची असेल पुस्तक वाचायची तर तुम्ही नक्की लावू शकता, कारण की मी पण सवय लावलेली आहे. मला पण आधी आवड नव्हती पुस्तक वाचायची, पण आता वाचते मी. आणि पुस्तक वाचणं झाल्याच्यानंतर मी इथं सोले करायला घेतले होते शेंगाचे, कारण की मला सोले भात करायचा होता, त्यासाठी थोडे सोले करून घेते. बाकीच्या शेंगांची मी उद्या करणार होते, कारण की एकदाच झाले नसते, मला परत भात पण फोडणी द्यायचा होता, म्हणजे सोले भात करायचा होता, त्यामुळे एकदाच झाले नसते. त्यामुळे मी थोडे सोले करून घेत होते भातापुरते. आणि सोले भात तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट करा, मी रेसिपी नेक्स्ट टाईम पूर्ण देईल. मी थोडी सूट केली पण ते प्रॉपरली सूट नाही झाले तर तुम्ही मला कमेंट करा, मी पुढच्या वेळेस नक्की रेसिपी देईल. आणि मग नंतर मी सोले भात करायला घेतला होता, लसूण वगैरे निवडून ठेवला होता. तिथे लसूण कुटून घेत आहे मी, आणि कांदा टमाटर वगैरे चिरून ठेवले मी. आणि ते लसूण कुटून छानपैकी एकदम बारीक, त्यात हिरव्या मिरच्या पण 2 घ्यायच्या. आणि तुमच्याकडे थोडी कलमी असेलच असतात, ती कलमी पण थोडी कुटायची, खूप छान लागते. आणि ते मी टमाटे वगैरे टाकले होते शिजायला, म्हणजे ह्याच्यामध्ये कुकरमध्ये. तर इथे मी
तांदूळ निवडून घेत होते, कारण की बरेच दिवस होते मी गावाला जायच्या आधी आणले होते तांदूळ. तर बघत होते घाण वगैरे काही झाले तर नाही, किडे वगैरे. कधी कधी काय होतं, बारीक किडे देखील होतात, त्यामुळे चेक करून घेत होते. ते मिक्स पण करत होते मधातच. मग ते तांदूळ चेक झाल्याच्या नंतर पातेलं घेत होते धुवायला तांदूळ, कारण की मी न धुता वापरत नाही तांदूळ, त्यामुळे. तर मग मी ते कुकर लावून दिलं होतं, तांदूळ वगैरे धुवून त्यात थोडी डाळ पण टाकली होती त्यासाठी. आणि नंतर म्हणलं कुकर लावले तोपर्यंत लगेच त्याला आवरून घ्यावं, तीळ वगैरे भरून ठेवत. मग ते तीळ वगैरे भरून ठेवत होते मी. तरी ते तीळ भरून ठेवा म्हणलं, कारण की बऱ्याच वेळ तसं ठेवलं तर तसंच राहून गेलं असतं. परत स्वामीनी आल्यावर तिनं सगळं पसरून ठेवलं असतं रडू मागून ना. तिथे तीळ भरून ठेवली छानपैकी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटूत पुन्हा एकदा असाच